घोषणा झालेली नसली तरी विश्वसनीय सूत्रांनुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। काही राज्यांमध्ये आधीच हप्ता मिळाला। पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील काही राज्यातील शेतकऱ्यांना आधीच 21वा हप्ता लाभ देण्यात आला आहे। हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये अलीकडे झालेले अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले होते। शेतकऱ्यांना या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने या राज्यातील लाभार्थी प्राधान्य 2,000 रुपयाचा हप्ता वितरित केला। याशिवाय जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना 7 ऑक्टोबर रोजी हा हप्ता मिळाला होता। मात्र महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत। नेमकी पीएम किसान योजनेअंतर्गतचा हप्ता कधी मिळणार? माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पुढच्या आठवड्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। आधी ऑक्टोबरच्या शेवटी हा हप्ता देण्याची तयारी होती, परंतु तांत्रिक कारणामुळे आणि काही राज्यातील पडताळणी प्रक्रियेत तो लांबला। शेतकऱ्यांकडून अंतिम यादी तयार करण्यात येत आहे आणि निधी हस्तांतरणासाठी आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळतील। महाराष्ट्र शेतकऱ्यांनी तेव्हाच रक्कम मिळेल। व तसेच सर्व पडताळणी म्हणजे काय व नेमकी महत्त्वाची पडताळणी म्हणजे काय? पडताळणी म्हणजे काय हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात खटकत आहे। म्हणजेच काय? KYC पूर्ण करणे आवश्यक आहे। या हप्त्यात लाभ घेण्यासाठी ही KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या राज्यांनी अद्याप KYC केलेली नाही त्यांना हप्ता मिळणार नाही। पीएम किसान शेतकरी गोविंद या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन OTP आधारित KYC करू शकता किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकता। कोण पात्र आहे? ज्या शेतकऱ्यांना या आधीचे सर्व हप्ते नियमित घेतले आहेत आणि ज्या राज्याची जमीन व लाभार्थी माहिती पोर्टल सत्यापित आहे त्यांनाच 21वा हप्ता मिळणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली आहे किंवा बँक खाते आधार क्रमांक जुळत नाही त्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो। दरवर्षी 3 हप्ते मध्ये एकूण 6,000 रुपये देण्यात येते। ग्रामीण, रब्बी हंगामी सुरू होते। व एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बियाणे, खत आणि सिंचनासाठी निधीची आवश्यकता भासत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकारने हप्ता लवकर द्यावी अशी मागणी केली जात आहे। व एकच विनंती करू इच्छितो की आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर व्हायला फक्त 300 ते 350 सबस्क्रायबर कमी आहे, ज्यामुळे आपल्या व्हिडिओला